ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 6वा पुढील भाग. त्यानंतर मथुरेहून वायव्येला बरेच दूर गेल्यावर सारथ्याला काश्मीर नावाचे नगर दिसले. तेथे शंखासारख्या शुभ्र गगनचुंबी महालांच्या रांगा भगवान शंकरांच्या जणू गडगडाटी हास्याप्रमाणे शोभत होत्या. तेथील ब्राह्मणांच्या शास्त्रकथा ऐकून मुकी माणसेही सुंदर वाणी आणि वाक्ये उच्चारू लागतात आणि देवांसारखी शोभू लागतात. तेथे निरंतर चालणाऱ्या यज्ञाच्या धुराने आकाशमंडल व्यापून राहिल्यामुळे ढगाच्या पाण्याने वारंवार धुतले गेले तरी आपला काळा रंग सोडत नाही. तेथे पूर्वजन्मीच्या अभ्यासाने परिपूर्ण असणारे विद्यार्थी गुरुजनांकडे येऊन सर्व कलांचा अभ्यास करतात. तसेच तेथे मणिकेश्वर नावाने प्रसिद्ध असणारे भगवान शंकर मनुष्यांना वर देण्यासाठी सदैव निवास करतात. काश्मीरचा राजा मणिकेश याने दिग्विजयात सर्व राजांना जिंकून भगवान शिवांची स्थापना केली होती. त्यामुळे त्यांना मणिकेश्वर असे नाव पडले. त्याच मंदिराच्या दाराशी एका झाडाच्या सावलीत महात्मा रैक्व एका लहानशा गाडीवर बसून आपले अंग खाजवीत होता. अशा स्थितीत सारथ्याने त्याला पाहिले. राजाने सांगितलेल्या सर्व निरनिराळ्या खुणांवरून त्याने रैक्वाला तत्काळ ओळखले आणि त्याच्या चरणांना प्रणाम करून म्हटले, ब्रह्मन, आपण कोठे राहता? आपले पूर्ण नाव काय? आपण नेहमी आपल्या मनाप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी संचार करत असता. मग येथे कसे काय बसलात? तसेच आता आपला काय करण्याचा विचार आहे? सारथ्याचे हे बोलणे ऐकून परमानंदात मग्न असणाऱ्या महात्मा रैक्वाने काही विचार करून त्याला म्हटले, आम्ही जरी पूर्ण काम आहोत, आम्हाला कोणत्याही वस्तूची जरी आवश्यकता नसली तरी कोणालाही ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आमची सेवा करता येईल. रैक्वाचे मनोगत लक्षात घेऊन सारथी राजाकडे गेला. तेथे गेल्यावर राजाला नमस्कार करून त्याने हात जोडून सर्व समाचार निवेदन केला. ते सांगताना सारथ्याचा उत्साह ओसंडून जात होता. सारथ्याचे बोलणे ऐकून राजाचे नेत्र आश्चर्याने विस्फारित झाले. त्याच्या मनात रैक्वाचा सत्कार करण्याविषयीची इच्छा बळावली. त्याने 2 खेचरे जोडलेल्या गाडीत मोत्यांचे हार, सुंदर वस्त्रे इत्यादी वस्तू ठेवून त्यात तो बसला आणि सोबत 1000 गायी घेऊन काश्मीर देशात जेथे रैक्व राहत होता तेथे गेला आणि आपण आणलेल्या साऱ्या वस्तू रैक्वाला समर्पण करून त्याने त्याच्यापुढे दंडवत घातला. परंतु अत्यंत भक्तिभावाने चरणावर लोटांगण घातलेल्या राजा जानश्रुतीवर प्रसन्न होण्याऐवजी रैक्व खवळून म्हणाला, अरे राजा, मी असल्या प्रलोभनांना भुलणारा नाही, हे तुला ठाऊक नाही का? जा, घेऊन जा ही खेचरे जोडलेली वैभवशाली गाडी, मौल्यवान वस्त्रे, मोत्यांचे हार आणि दुधाळ गायी. रैक्वाचे हे रागाचे बोलणे ऐकून राजा भयभीत झाला. रैक्व शाप देईल म्हणून राजाला भीती वाटली. त्याने त्याचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि भक्तियुक्त मनाने म्हणाला, कृपा करा महाराज, आपल्या ठिकाणी एवढे सामर्थ्य कसे आले ते मला समजावून सांगा. रैक्व म्हणाला, राजा, मी दररोज गीतेच्या 6व्या अध्यायाचा पाठ करतो, त्यामुळे माझे तेज देवांनाही असह्य झाले आहे. हे ऐकून राजाने रैक्वाकडून 6व्या अध्यायाचा अभ्यास केला. त्यामुळे त्याला मोक्ष मिळाला. इकडे रैक्व देखील भगवान मणिकेश्वराजवळ गीतेच्या मोक्षदायक 6व्या अध्यायाचा जप करत सुखाने राहील. हंसाची रूपे घेऊन वर देण्यासाठी आलेले देवही चकित होऊन आपापल्या जागी निघून गेले. जो मनुष्य नेहमी या एकाच अध्यायाचा जप करतो तो देखील भगवान विष्णूंच्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात जराही शंका नाही. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.